नमस्ते, नयनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अख्ख्या मुगाची हिरव्या मुगाची करी करणार आहोत। वरण म्हणा तर याच्यासाठी इथे अर्धा कप अख्खे मूग हिरवे मूग आपण घेतलेले आहेत। तसंच एक मोठा चमचा कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे दोन्ही 2-3 वेळा धुवून भिजवून ठेवायचे अर्धा तास आणि नंतर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे पाणी घालून। शिजल्यानंतर हे एका बाजूला ठेवू आपण आणि इथे एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई किंवा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। हे दोन्ही तडतडू द्यायचं आहे। थोडं तडतडल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा हरभरा डाळ, एक छोटा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे। थोडासा हिंग घातला आहे आणि डाळीचा रंग थोडासा बदलेपर्यंत हे आपण परतून घेणार आहोत। तसेच एक लाल मिरची, सुकी मिरची आपण तुकडे करून घातलेली आहे आणि हे 30 सेकंद परतून घ्यायचे। परतल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालते आहे मी, बारीक चिरलेला। कांदा ऑप्शनल आहे, हवं तर घालू शकता नाहीतर स्किप करू शकता। नंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालते आहे मी आणि आपण हे सगळं थोडंसं परतून घेतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद घालते आहे आणि ही हळद आपण आपल्या कांद्याबरोबर मिसळून घेतो। आता ह्याच्यामध्ये एक अर्धा कप चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पण आपल्या कांद्याबरोबर मिसळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, 1 चमचा मीठ घातली मी, जास्ती आणखीन लागलं तर आपण नंतर घालू। तर हे परतून घ्यायचं आहे, थोडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 1-1.5 मिनिटानंतर बघितलं तर टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आपण जी शेंगदाणे आणि अख्खे मूग जे शिजवून घेतलेले होते ते घातलेले आहेत। त्याच्यामध्ये 1 चमचा छोटा चमचा धणे जिरे पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा गूळ घातलेला आहे, गूळ किंवा साखर घालू शकता। नंतर थोडंसं आणखीन मीठ लागणार आहे, ते घालते आहे मी इथे। आधी थोडं आपण मीठ घातलेलं आहे। नंतर एक अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे मी इथे। तसंच 1 चमचा लाल तिखट घालते आहे। हे तिखट आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। आता ह्याच्यामध्ये मी एक अर्धा कप पाणी घालते आहे। पाणी तुम्ही आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतो। त्यानंतर इथे झाकण ठेवून 1 मिनिटभर शिजवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे ओला नारळ घातलेला आहे, खोबलेलं खोबरं घातलेलं आहे इथे आणि आणखीन थोडंसं पाणी घालते आहे कारण मला हे घट्ट झालेलं आहे, थोडं पातळ पाहिजे म्हणून। त्यामुळे एकूण मी जवळजवळ 1 ते 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि हे आता झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। इथे थोडासा आल्याची पेस्ट घालते आहे मी आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालते आहे। तिखट आपण आधीच घातलेलं आहे, तेव्हा हे हिरवी मिरची वगैरे हे ऑप्शनल आहे, हवं तर घालू शकता। आणि जसजसं हे शिजत जाईल तसं थोडं घट्ट होतं आहे, त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये। नंतर ह्याच्यामध्ये थोडं 2-3 चमचे चिंचेचं पाणी घालते आहे आणि हे परत 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपण झाकण ठेवून। नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आहे चिरलेली आणि हे नीट मिसळून घ्यायचं आहे। आता आपली अख्ख्या मुगाची करी किंवा वरण जे आहे ते तयार आहे। तर ते तुम्ही
भात, चपाती, पराठा, भाकरी ह्याच्याबरोबर सर्व करू शकता. इथे मी हे चपाती पालेभाजी बरोबर सर्व करते आहे. तसं शेंगदाण्याची चटणी. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला.